रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण रोटी घाटामध्ये आहोत. रोटी घाट आणि वारकरी यांचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे. रोटी घाट चढण्यासाठी, रोटी घाटातून चालण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. रोटी घाटाच्या आजूबाजूच्या परिसरातले अनेक बांधव, बंधू भगिनी याच्यामध्ये, मायबाप मंडळी याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग उंडवडी गवळ्याची इथपर्यंत हा सगळा प्रवास होत असतो. प्रत्येक वर्षी हे एक वेगळं नातं असतं. गेल्या 26 वर्षांपासून ही वारी अनुभवलेली, उंडवडी पर्यंतचा हा सगळा प्रवास अनुभवलेले पुढारीचे पत्रकार आदरणीय विजयजी चव्हाण आपल्यासोबत आहेत. विजयजी, काय सांगाल, गेल्या 26 वर्षातला हा प्रवास कशा पद्धतीचा आहे? आमच्याकडे दौंड तालुक्यातली जे पालखीचं एंट्री असते ते म्हणजे ती येते त्यावेळेस ते ससटेंबी नावाचा एक उतार आहे आता पुणे सोलापूर हायवेला. ती उतरते आणि ती जाताना रोटीचा घाट चढून निघून जाते. 55 किलोमीटरच्या या प्रवासामध्ये पालखीसाठी लोकांना सगळ्यात लक्षणीय असं दिसणारं जे चित्र असतं ते रोटीच्या घाटामध्ये असतं. सध्या रोटीच्या घाटामध्ये पालखी सोहळ्यासाठी एक रस्त्याचं नियोजन झालेलं आहे, त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, रस्ता चांगला करण्यात आलेला आहे. पण पूर्वीच्या एक 4 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर हा अवघडदौड असणारा रस्ता, हा इथून घाटातून पालखी पास होताना प्रचंड लोकांना उत्साह असायचा. ते एक वेगळं चित्र होतं. मोठा जल्लोष करायचे, 6 बैलजोड्या तो एक घाट पास करण्यासाठी पालखीला जोडल्या जायच्या आणि मग हा अवघड घाट चढण करून ती ज्यावेळेस रोटी गावात जायचे आणि रोटी गावामध्ये त्या पालखीला थोड्या वेळ विश्रांती मिळायची, गावकरी तिचं पूजन करायचे आणि मग ती पुढे गवळ्याच्या उंडळीसाठी मुक्कामाला जायची. 2 दिवसाच्या या प्रवासामध्ये पालखीचा जो आनंद दौंड तालुक्यातील नागरिकांना मिळतो तो खऱ्या अर्थाने जत्रेच्या स्वरूपाही मोठा असतो. वैष्णवांचा हा मेळावा खऱ्या अर्थाने सर्वांना आनंदित करून जातो. असा सोहळा परत पाहणे नाही आणि जगामध्ये होणेसुद्धा नाही, अशा स्वरूपाची धारणा आणि भावना इथल्या नागरिकांमध्ये आहे. अगदी सोहळा तोच आहे, परंपरा तीच आहे, चालणं तेच आहे, वारकरी बऱ्यापैकी अगदी गेल्या 26 वर्षातले तेच आहेत. 2000 सालच्या आधी ही परंपरा तशीच होती, आजही तशीच आहे. पण आधुनिकीकरण हे तेव्हा नव्हतं, असे डांबरी रस्ते तेव्हा नसतील, तर तेव्हाची कशी परिस्थिती होती? आता तसं जर पाहिलं गेलं तर रस्त्यावरच्या ज्या सुविधा होत्या वारकरी संप्रदायांना किंवा वैष्णवांना तेवढ्या प्रगल्भ नव्हत्या. पण आत्ताचा जो काळ आहे तो अतिशय चांगला आहे. पण पूर्वी वारकऱ्यांचं गावातून किंवा रस्त्याच्या कडेला जरी गावकऱ्यांनी कुणी त्यांना पाहिलं तर इतकी सेवा सुंदर करायची, सेवाभाव त्यांच्याबरोबर चांगला होता. आज त्या सेवाभावाचं सगळं स्वरूप प्रशासनानं जवळपास हातात घेतलेलं आहे. म्हणून प्रशासनाकडून त्यांना चांगल्या स्वरूपाची सुविधा देण्यासाठी शासन काम करत आहे. तरीही गावकऱ्यांना असा इतका आनंद होतो की वैष्णवांची सेवा करणे म्हणजे पांडुरंगाची सेवा केल्यासारखं होतं. आणि म्हणून आजही पूर्वीच्या काळी जेवढी त्यांची सेवा केली जायची त्यावरूनही जास्त सेवा कशी करता येईल यासाठी इथला ग्रामस्थ धडपडत असतो. आणि तो पालखी सोहळा जरी आधुनिकीकरणाकडे चाललेला असला तरी भाव हा मात्र तो पुराणाचाच आहे. म्हणून आहे ना, आमच्याकडे पांडुरंगाच्या पालखीला जगद्गुरू तुकोबारायांचा जो प्रवास आहे तो अतिशय देखणा सोहळा आहे. आणि हा सोहळा खऱ्या अर्थानं इथं अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं आम्ही त्याला वर्णन म्हणतो. आणि खरं हा क्षण वर्षातून एकदा जरी आला तरी हा वर्षभर कायम हा स्मृती देणारा असतो, एवढंच या निमित्तानं सांगता येईल. पालखीला काही बैलांच्या जोड्या निवडल्या जातात, म्हणजे देहू संस्थांच्या वतीनं काही जोड्या पूर्वीच निवडल्या जातात. परंतु इथं घाट चढाईच्या दरम्यान आणखी काही जोड्या त्यामध्ये अधिक केल्या जातात का, किंवा त्या कशी व्यवस्था, फार पूर्वीची व्यवस्था कशी होती आणि आताची व्यवस्था कशी आहे? इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पालखीला माझी बैलजोडी असावी अशा स्वरूपाचं त्यांचं नेहमी आस असते. आणि मग ते पालखी ज्यावेळेस आमच्याकडे पाटसला देवस्थानाच्या मंदिरामध्ये विसावलेली असते त्याच वेळेस काही शेतकरी येऊन त्या व्यवस्थापनाला विचारत असतात की पालखीसाठी आमची जोडी ही होईल का. पण पालखी पास करताना किती जोड्या जोडायच्यात आणि त्या कुणाच्या असाव्यात याचं नियोजन वरवंड या मुक्कामी असतानाच केलेलं असतं. तरी बी अनेक लोकांचा भ्रमनिराश होतो, आपली बैलजोडी लागली नाही. पण पालखीसाठी बैलजोडी आपली लागावी अशा स्वरूपाची अनेक ज्या लोकांनी बैल आत्तापर्यंत जोपासलेले आहेत, आधुनिकीकरण आहे, ट्रॅक्टर सर्वांच्या दारात आहे, तरी पण बैलजोडी आपल्याकडे आहे आणि ती पालखीला जोडली जावी, पांडुरंगाच्या पालखीसाठी तिचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा मात्र अजून शेतकऱ्यांची आहे. आणि काही शेतकरी अजून बैल जोपासतात, हीच खऱ्या अर्थानं आधुनिक काळातली महत्त्वाची बाब आहे. अगदीच हा रोटी घाट हा असा आहे की जिथं बैलाच्या जोडीला सुद्धा वारीची गोडी असते असं म्हणायला काही हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, रोटी घाट.